माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भिजलेली साखर हा मुद्दा विरोधकांनी ताणला। आज केशवराव जगताप यांनी थेट या गोडाऊनला भेट देत इथे खरंच साखर भिजलेली आहे का हे पत्रकारांना दाखवलं आणि काल चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी केलेल्या साखरेच्या भिजल्याच्या वादाचा मुद्दा आज त्यांनी खोडून काढला। यावेळी त्यांनी ही साखर थेट पत्रकारांना दाखवली आणि यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हे देखील दाखवून दिलं। भिजली असं विरोधकांकडून आरोप केला जात आहे। काल त्यांनी पाहणी देखील केली आहे, साखर भिजली असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही देखील आज या ठिकाणी आलेला। त्या साखरेचे गोडाऊन जे आहेत ह्या गोडाऊनचे मी साखर येत असते, अत्यंत काळजीपूर्वक ही साखर सांभाळली जाते। या साखरेला वरचा पत्रा एखादा क्रॅक होऊ नये, झाला तर ताबडतोब मी त्याचं रिप्लेसमेंट करतो। आणि पावसात भिजायचा साखर कधी येतो प्रश्न, पावसाळ्यामध्ये। यावर्षी 26 मेला पाऊस झाला, अगदी भरपूर पाऊस झाला आणि प्रचंड पावसामुळे हवामान सगळं बाष्पयुक्त होतं, हवेत बाष्प येतं आणि मग साखरेच्या 65 पोती साईडला असतात, 65 पोती वर असतात, अशी एक थप्पी असते। वरून इतकं प्रेशर आणलं तर खाली तळाला शेवटचं पोतं असतं ते पोतं आणि जमिनीतलं पाणी मुबलक झाल्यामुळं केशाकर्षणानं पाणी वर येतं, हा शास्त्राचा नियम आहे, सायन्स सांगतं। आणि मग पाणी केशाकर्षणानं वर आलं तर सरळ मग ह्या मॉइश्चराईज तयार होतं साखरेमध्ये। मॉइश्चराईज साखरेला ही भिजली साखर म्हणता येत नाही आणि मॉइश्चर देखील नाही। तुम्ही आता पाहणी केली, साखर भिजली का? नाही भिजलेली, कोरडी ना। आपण पाहिली साखर, आता आणखी उघडून घेऊ, आपण बघू। काल त्यांनी या ठिकाणी आले होते, त्यांनी सांगितलं की आम्हाला गोडाऊन उघडून दिलं नाही। गोडाऊन उघडलं, त्यांनी पाहिली, इथं कोणी नव्हतं। त्यांनी कारखान्याला पूर्वसूचना दिली नाही, पूर्वसूचना न देता ऑफिस बंद झाल्यावर आले। शिवाय आचारसंहिता असते, त्याला MDची परवानगी, त्यांचे ते सहित समक्ष येणं। तेव्हा मग ते काय झालं मला माहीत नाही, पण नंतर कळालं होते, आले होते MDने, त्यांना सांगितलं 6 वाजून गेले, आता काय कोणी गोडाऊन उघडलं नाही, तुम्ही उद्या या आणि उद्या आम्ही तुम्हाला उडून दाखवतो। आणि आज काय कोणी आलेलं मला सध्या माझ्या ऐकण्यात नाही आलेलं, पण आता म्हणलं आपण आलो तर बघून जाऊ, पाहू शकतो आपण बघून जाऊ। काल PDC बँक मुख्य बारामतीतली मुख्य PDC बँक जी आहे त्या ठिकाणी ते 11 वाजता आढळून आले आणि मतदार याद्या माळेगावच्या याद्या तिथं सापडलेल्या आहेत। नाही, हे आपले उद्गार मी पहिल्यांदा ऐकते। मतदार याद्या आणि PDC बँक याचा काय अर्थार्थी काय संबंध नाही। आणि आमचा PDC बँकेचं फक्त साखर कोठ्याची राखण, साखर कोठे त्यांचं नियंत्रण असतं, त्यातून परवानगी दिलेली साखर बाहेर काढायची, आपण त्यांच्यात पैसे बँकेत भरतोय, तेवढी पोती त्यांनी रिलीज करायची आणि त्यांनी रिलीज केलेली पोती आपण ज्या पार्टीला विकलेली पोती भरून द्यायची। एवढंच आमचा बँकेत समजतो, बाकी काय समजत नाही आमचं। त्या बँकेमध्ये कारखान्याच्या संदर्भातील याद्या वगैरे तिथं आढळून आले, तसे व्हिडिओ पण व्हायरल झाले तिथे। काय त्यांनी आणून ठेवलं असेल तिथे काय ते ही मंडळी काय करतात, उदाहरण म्हणजे तुम्हाला वास्तवात कसं घडतं, कधी कधी ही फार निष्णात दर्दी माणसं असतात अनुभवाची। एखाद्या मशीनचा नटबोल्ट लूज करून ठेवायचा, दुसरा म्हणजे सगळे कामगारांनी बरेच कामाला लावले असतात, त्या 3 नंबर मिलचे 2 नटबोल्ट दिले करून ठेवा आणि कोणी बघितलं नाही पाहिजे आणि जायचं असं बराने तिथे फिरत इथं काय घरघर वाचायला खळखळ काय कामं काय बघता का, लक्ष आहे का नाही तुमचं? हे बघ तुला दिसतं का, हे बघ ही नट कोण तुझा पगार, तू पगार घेतो का मी घेतो? त्यावेळेला पहिला नट का काम करतं का काय, भिसाडे माणसाची भिसाडे, नट बोलटं आवडायचं कळत नाही आणि ह्यांनी त्याला करून ठेवायला सांगितलं असतं। आणि मग माणसाला व्हायला लांबणं का आवाजा ओळखला, नटबोल्ट ढेला झाला आहे असं। म्हणजे आपला किती अभ्यास आहे या विषयात, आपलं किती कौशल्य जाणत आहे, किती पश्चर्य मतदार याद्या असं दाखवतं हे करता। ही कसं भिजलेलं साखर कुठनं आणायची, इथं दाखवायची, असंही होऊ शकतं। 5 किलो साखर आणली असेल, इथं नंबर दाखल तुम्हाला दाखवले असेल आणि भिजली। आता हे तुम्हाला दिसते का भिजलेली? मागास तुम्ही बघितली पूर्ण